मित्रांनो, आपण जेव्हा अन्न पदार्थ खाण्यासाठी चावायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचं पचन व्हायला तिथेच सुरुवात झालेली असते. म्हणजे आपल्या लाळेमध्ये काही एन्झाईम्स असतात, जे आपल्याला अन्न पचवण्यासाठी मदत करत असतात. आता हे कळण्यासाठी एक छोटा प्रयोग सांगतो, की गाजराचे 6 तुकडे घ्या. त्यातले 2 तुकडे खा. खाताना तुम्हाला दातांनी किती प्रेशर द्यायला लागतं ह्याचा एक अंदाज येईल. ते तुम्ही डोक्यामध्ये ठेवा. मग राहिलेले 2 तुकडे आहेत ते एका वाटीत पाणी घेऊन त्या पाण्यात ठेवा आणि दुसरे जे राहिलेले त्या 2 तुकडे आहेत, ते तुम्ही तोंडात ठेवायचे, चावायचे नाही. फक्त त्याच्याभोवती लाळ फिरवायची एक 2 ते 3 मिनिटं आणि ते काढून एका वाटीमध्ये ठेवा. म्हणजे हे तुम्ही तोंडाच्या लाळेत फिरवून ठेवलेले गाजराचे 2 तुकडे वाटीमध्ये ठेवले, की ते थोडंसं विचित्र वाटेल किंवा थोडंसं घाणेरडं वाटेल. पण हा एक प्रयोग आहे म्हणून आपण हा करून बघूया. तर मग हे जे तुम्ही 2 वाट्या आहेत, त्याच्यामध्ये एकात गाजराचे तुकडे पाण्यात बुडवलेले आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये गाजराचे 2 तुकडे आहेत, जे तुम्ही तोंडात घोळून आणि त्याच्यावरती लाळ लावून ठेवलेले आहेत. आता साधारणतः 10 मिनिटं हे दोन्ही वाट्या तशाच ठेवा. मग त्याच्यानंतर तुम्ही पाण्यात बुडवलेले गाजराचे तुकडे खाऊन बघा. तर तुम्हाला असं लक्षात येईल, की जे कच्चे म्हणजे पाण्यात सुद्धा बुडवले नाहीयेत, असे सुरुवातीचे गाजराचे तुकडे खाताना ज्या प्रकारचा जोर त्याच्यावरती लावायला लागत होता, साधारण तेवढ्याच प्रकारचा जोर हा पाण्यात बुडवलेल्या गाजराचे तुकडे खाताना लावायला लागत आहे. आणि जेव्हा तुम्ही 15 मिनिटानंतर तुमच्या लाळेत भिजवलेले गाजराचे तुकडे खायला लागाल, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल, की ते चावणं खूप सोपं झालेलं आहे. कारण आपल्या लाळेमध्ये जे एन्झाईम्स असतात, ज्याला आपण विकर म्हणतो, तर ते त्या गाजराच्या स्टार्चवरती किंवा गाजरामधल्या कार्बोहायड्रेटवरती काम करायला लागतात आणि त्याचं विघटन करायला तोंडातच सुरुवात होते. म्हणजे मी पाण्यात बुडवायला तुम्हाला 2 तुकडे का सांगितलं, की तुम्हाला असं नको वाटायला, की लाळेमध्ये जे पाणी आहे, त्या पाण्यामुळे हे तुकडे मऊ होतायत. तर ते तसं नसतं. नुसते पाण्यात बुडवले तर ते तुकडे मऊ होत नाहीत. परंतु जेव्हा ते तुकडे आपण लाळेमध्ये मिसळतो आणि आपल्या तोंडात चावायला लागतो, तेव्हा लाळ सिक्रीट होते, लाळ तयार होते आणि त्याच्याबरोबर त्याच्यातले एन्झाईम्स त्या पदार्थावरती काम करायला लागतात. जेव्हा हे पदार्थावरती एन्झाईम्स काम करतात, त्यामुळे आपली लाळसुद्धा ही आवश्यक आहे आणि म्हणून आपण असे पदार्थ खाणं आवश्यक आहे, ज्याला चावायची गरज असते.